जो पहिले 50-60 दिवस कांद्याला जीव लावेल, जो सांभाळेल, असा हा कांदा वर्षभर आपल्याला सांभाळतो. सरासरीमध्ये 200 क्विंटल आम्हाला सरासरी उत्पन्न गॅरंटेड मिळतंच. आणि कांद्याची क्वालिटी पण एकदम चांगली असते. कांदा आमचा आमच्यापेक्षा त्यांना शेती ते आमच्या आधी सांगायचं का तुम्ही शेतात तुमच्या इथं असं असं झालेलं आहे म्हणून, आणि तुम्ही आता हे करून घ्या. म्हणजे आमच्यापेक्षा आमचा बायोडाटा त्यांच्याजवळ लिहिलेला आहे. अशी परिस्थिती आज कोपरगाव तालुक्यातील एक प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव, का ज्या गावाला शेतीची उज्ज्वल अशी परंपरा आहे, आणि ह्या गावातील प्रगतशील शेतकरी कुटुंबीय म्हणून पूर्ण तालुक्याचं लक्ष कांदा उत्पादक शेतकरी म्हणून ज्यांच्याकडे असतं, अशा भोसले वस्तीवरती आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणी सुरेशभाऊ भोसले आणि शंकरभाऊ भोसले या ठिकाणी आम्ही आता त्यांच्या प्लॉटला जवळजवळ दोघांचं मिळून 32-33 एकर क्षेत्र या ठिकाणी कांदा लागवडीचं त्यांचं आहे. आणि त्यातल्याच ज्या क्षेत्राला, ज्या प्लॉटवरती आपण आता उभे आहोत, त्याला शेवटचं पाणी देऊन झालेलं आहे, अशा कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण आता उभे आहोत. 2002-2003 पासून आम्ही एकत्र काम करतो, बरोबर काम करतो. मग यामध्ये पिकाच्या लागवडीचं अंतर असेल, खत व्यवस्थापन असेल आणि रोग कीड नियंत्रण असेल, याच्यावर आमची वारंवार चर्चा घडत असते. तसेच हे दोन्ही कुटुंबीय यांचे कांदा खरेदीचा सुद्धा व्यवसाय आहे. आणि मग त्यामार्फत एकंदरीत त्या पिकाला मिळणारे बाजारभाव आणि त्या पिकाचं पुढचं भविष्य याच्यावरही आमची वारंवार चर्चा होत असते. मग दोघांच्याही एक सरासरी 6:15 वाजता मी यांच्या वस्तीवरती आलो आणि मागील एक 15-20 मिनिटाच्या चर्चेअंती आमच्या चर्चेतून निष्पन्न झालं की खऱ्या अर्थानं पहिले 50 दिवस जो वेडा बनून ह्या पिकात काम करील, मग त्यामध्ये लागवडीचा जो खताची मात्रा असेल ती, आंबवणीची खत मात्रा आणि खुरपणीनंतरचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पहिले 2 पाणी, एक तिसरं पाणी, यावेळेस जर काही चुका झाल्या तर ह्या चुकाचे परिणाम प्रायश्चित्य आपल्याला सरासरी कांद्याच्या 2 महिन्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्या दोन्ही कांदा उत्पादक भावंडांचं यशाचं गणित हे आहे की जो पहिले 50-60 दिवस कांद्याला जीव लावेल, जो सांभाळेल, असा हा कांदा वर्षभर आपल्याला सांभाळतो. एवढा मेसेज या दोघांना आजच्या व्हिडिओच्या मार्फत द्यायचा आहे. दोघंही उच्च शिक्षित आहे. कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तर आहेच. कांद्याच्या बाबतीत अग्रेसर उत्पादन असेल, कांद्याची गुणवत्ता असेल, या बाबतीत ते मागील 15-20 वर्षापासून अभ्यास करत आहे आणि दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करत आहे. मागील 2 वर्षापासून कांदा खरेदी विक्रीचा जो व्यवसाय त्यांचा आहे, त्यातही त्यांनी कोपरगाव आणि वैजापूर तालुक्यामध्ये नावलौकिक केलेलं आहे. त्यामार्फत ते शेतकऱ्यांना अधिक चांगले दर कसे मिळतील याबाबत वारंवार चर्चा तर करतातच, परंतु कोपरगाव तालुक्यात तसेच संवत्सर पंचक्रोशीतील बरेचसे जे कांदा उत्पादक आहे किंवा आमच्यासारखे जे नवीन तरुण शेतीला एक उद्योग व्यवसाय म्हणून पाहतात आणि शेतीत उतरले आहे, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम वेळच्या वेळी वारंवार ते करतात. अशाच दोन्ही कृषीनिष्ठ, शेतीवर मनापासून प्रेम करणारे आणि शेतीप्रती पूर्णतः समर्पणाने झोकून देऊन काम करणाऱ्या ह्या दोन्ही भावंडांकडून आपण त्यांच्या यशाचं गणित समजून घेऊ. बापू, आपण सरासरी दरवर्षी किती कांदे असतात आणि किती वर्षापासून आपण कांदे करतात, आणि ह्या कांदा शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? दरवर्षी साधारणतः आमचे 18-20 एकर आणि शंकर भाऊचे 18-20 एकर असे कांदे असतातच. पूर्ण कांद्याचं शेड्यूल किंवा कांद्याला जे लागणारे डोसेस वगैरे, स्प्रे, हे आम्ही पूर्ण आपले मौनगिरी कृषी सेवा केंद्र यांच्याकडूनच घेतो. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. त्यानुसार आम्ही पिकाची गुणवत्ता वगैरे सर्व टिकवून ठेवतो. पाणी देण्याच्या वेळा हे ते सर्व त्यांच्यामार्फतच आम्ही हे करतो. आणि आम्हाला 250, 200, 250 क्विंटलपर्यंत सरासरीमध्ये 200 क्विंटल आम्हाला सरासरी उत्पन्न गॅरंटेड मिळतंच. आणि कांद्याची क्वालिटी पण
एकदम चांगली असती. कांदा आमचा जवळजवळ काढल्यानंतर 8 ते 9 महिने आम्ही स्टोरेज करून ठेवतोच. विक्रीला तो पुढल्या वर्षापर्यंत डिसेंबर जानेवारीपर्यंत असतो आमच्याकडे कांदा. आणि आमचा कांदा विक्रीचा पण व्यवसाय असल्यामुळं, ट्रेडिंग असल्यामुळं आम्हाला काय त्याची हे भासत नाही, काही अडचण वगैरे काहीच येत नाही. मागील 20 वर्षापासून आमचे नातेसंबंध तर आहेत, परंतु मी माझा व्यवसाय करत असताना आणि त्यांनी त्यांचा शेती व्यवसाय करीत असताना म्हणजे आमचे विचार जुळले. त्यातून एक जीवाभावाचं नातं आमचं तयार झालं आणि यातूनच ते स्वतः तर स्वावलंबी झालेच ह्या व्यवसायातून. तसेच संवत्सर पंचकृषीतील बरेचसे जे तरुण आहे यांना मार्गदर्शन वारंवार त्यांचं मिळत असतं. आणि शंकर भाऊचं जे गणित आहे, कांदा म्हणजे कृषी दीपक, याबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आमचे जे दरवर्षी 10-15-20 एकर कांदे करतो, त्या करण्यापाठीमागं सर्वस्व जे काही नियोजन असतं ते सगळं मौनगिरी दीपक शेठ यांच्याकडूनच असतं. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून. आणि त्या 20 वर्षापासून जे कांदे करतो त्यात एकही वर्ष आमचं असं गेलं नाही का त्यामध्ये कुठलाही आम्हाला काही त्रास झाला किंवा पिकं आले नाही किंवा कांदे खराब झाले. तर ते 20 वर्षापासून म्हणजे इतकं चांगलं शेड्यूल दिलेलं आहे त्यांनी. आणि दरवर्षी त्या प्रत्येक वर्षाला वातावरणानुसार औषधाचे चेंजेस, खताची मात्रा, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला सदन करण्यासाठी त्यांचं जे पाठबळ मिळालेलं आहे ते एकदम अतिशय चांगलं पाठबळ मिळालेलं आहे. आणि ह्याच पिकात कांदा पीक आहे, सोयाबीन असो, मका असो, ऊस असो, सगळ्या पिकांमध्ये त्यांनी चांगलं मार्गदर्शन करून आणि म्हणजे आम्हाला इतरत्र कुठं भटकायची गरज नाही पडली का जेणेकरून का आपल्याला पीक चांगलं येईना किंवा पिकाची गुणवत्ता सुधारत नाही असं म्हणायचं काम नाही पडलं. त्यांच्या बरोबर काम करीत असताना असा अनुभव आहे का त्यांना आमच्यापेक्षा त्यांना शेती ते आमच्या आधी सांगायचं का तुम्ही शेतात तुमच्या इथं असं असं झालेलं आहे म्हणून आणि तुम्ही आता हे करून घ्या. म्हणजे आमच्यापेक्षा आमचा बायोडाटा त्यांच्याजवळ लिहिलेला आहे, अशी परिस्थिती. त्यामुळं शेतकरी आम्हाला सदन करण्यामध्ये त्यांचा भरपूर मोलाचा वाटा आहे. ज्या प्लॉटमध्ये आपण आता उभे आहोत त्या प्लॉटचं शेवटचं पाणी देऊन झालेलं आहे आणि काही जे प्लॉट आहे ते शेवटचे 2 पाणी, सेकंड लास्ट पाणी, काही प्लॉटचे 3 पाणी, अशा परिस्थितीत त्यांचे सरासरी 30, 32, 35 एकर कांदे आहेत. तसेच त्यांचे बंधू काही कामानिमित्त एक चुलत बंधू आहे ते बाहेरगावी आहे, त्यांचे पण 10 एकर कांदे या ठिकाणी आहे. आजच्या ह्या चर्चेअंती असं आमच्या लक्षात आलं की कांद्या पिकाला फेरपालट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो आम्ही चर्चेमध्ये आत्ता चर्चा विषयावरती चर्चा केली. तर त्यामुळे सुद्धा आपल्या पुढील ह्या वर्षी काही ज्या बारीक सारीक चुका झाल्या भविष्यात त्या पुढच्या वर्षी होणार नाहीत, त्या हिशोबाने आम्ही पुढची पावलं उचलणार आहोत. तसेच खत व्यवस्थापनामध्ये थोडासा बदल आम्ही पुढच्या वर्षी करणार आहोत. रोप टाकल्यानंतर 10 ते 15 दिवसांनीच आपल्याला कांदा लागवडीसाठी ज्या खत व्यवस्थापन लागवड पूर्वी करायचं आहे त्याचा खुराक, त्याचा डेपो आम्ही लावून ठेवणार आहे. आणि नंतर ती जी खत मात्रा आहे ती आपण लागवडीपूर्वी वापरून पुढचा डोस आंबवणीला घेऊन या वर्षापेक्षाही पुढच्या वर्षी अधिक चांगल्या गुणवत्तेचे कांदे पिकवण्याचा आमचा मानस राहील.